सायबर फ्रॉड किंवा सायबर क्राईम पासून आपण वाचू शकतो का? 100% वाचू शकतो, म्हणण्यापेक्षा 300% वाचू शकतो. दोन प्रकारचे फ्रॉड असतात. एक असतो इमोशनल फ्रॉड आणि एक असतो फायनान्शियल फ्रॉड. अशा पद्धतीचे फ्रॉड झाल्यानंतर करायचं काय? आम्ही सांगतो की तुम्ही काळजी घ्या. अडकल्यानंतर काय करायचं पेक्षा अडकूच नका, ह्याच्यावर अलर्ट राहा. विषय गंभीर आहे पण आपण खंबीर आहोत. तुम्हाला जर विचारलं की तुमच्या सगळ्यात जवळचं कोण आहे तर तुम्ही काय उत्तर द्याल? कोणी म्हणेल आई, कोणी म्हणेल वडील, कोणी म्हणेल अगदी बायको किंवा मुलं, बरोबर की नाही? पण ही सगळी उत्तरं चूक आहे. मग बरोबर उत्तर काय? विचार करा थोडासा. काय वाटतं तुम्हाला? तर बरोबर उत्तर आहे हे. तुमच्या सगळ्यात जवळ कोणी असेल तर तो आहे तुमचा मोबाईल. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या जवळ असणारा हा मोबाईल तुमची सगळी गुपितही जाणतो, बरोबर की नाही? पण ही जवळची व्यक्ती खरं तर तुम्हाला त्रासही देऊ शकते किंवा अगदी तुमच्या बँकेवर दरोडाही घालू शकते. कशी? अर्थात सायबर क्राईमच्या माध्यमातून. या ना त्या मार्गाने वेगवेगळ्या प्रकारच्या सायबर क्राईमला तुम्ही कधी ना कधी बळी पडू शकता. पण हे सायबर फ्रॉड्स असतील, हे सायबर क्राईम्स असतील, हे टाळता येऊ शकतात. कसे? हेच आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी मी आमंत्रित केले धनंजय देशपांडे यांना. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमेनमध्ये. सगळ्यात सुरुवातीला खरंच सायबर फ्रॉड किंवा सायबर क्राईमपासून आपण वाचू शकतो का? 100% वाचू शकतो, म्हणण्यापेक्षा 300% वाचू शकतो. ज्या गोष्टी आपण रेग्युलर जगण्यामध्ये जगतो त्याच गोष्टी तुम्हाला मोबाईलमध्ये वापरायच्या आहेत, त्या आपण करत नाही. एक गमतीदार उदाहरण सांगतो. मी थोडंसं उदाहरणासकटच बोलतो म्हणजे पटकन सर्वसामान्य लोकांना कळेल, कारण सायबर हा विषय अतिशय क्लिष्ट आहे. मी भारतीय दंडविधान कायदा 312/20 म्हटलं तर ते कोणाला काही अवघड जाईल वर्ण. हे आमचं नाहीये असं वाटेल. तर एकदम साधं उदाहरण सांगतो. तुम्ही घर जेव्हा फ्लॅट घेता बिल्डरकडनं, तेव्हा बिल्डर तुमच्या घराला दार लावून देतो एक लाकडी, बरोबर? तरी पण तुम्ही बाहेरून एक लोखंडी सेफ्टी ग्रिलचा दरवाजा का लावता? एक्स्ट्रा सिक्युरिटी, बरोबर की नाही? बरोबर. हे रिअलमध्ये तुम्हाला माहिती आहे. मग तुमच्या मोबाईलमध्ये 2 दरवाजे का नाहीत? व्हेरिफिकेशन. 2 पासवर्ड का नाहीत? आजकाल सगळ्याला पासवर्ड टाकता येतात. प्लस 2 स्टेप व्हेरिफिकेशन. मी नंतर येतो त्या मुद्द्याकडे सिक्युरिटीसाठी. पण साधं बेसिक आहे की 2 लॉक ठेवा. एक तुमच्या मोबाईलला लॉक ठेवा आणि एक तुम्ही जो ॲप वापरताय, समजा फेसबुक वापरताय, तर फेसबुकला एक वेगळं परत पासवर्ड आहेच आहे. आता जेवढे ॲप तुम्ही वापरताय सोशल मीडियाचे, सायबर क्राईममध्ये अडकायचं नसेल तर त्या प्रत्येकाला पासवर्ड ठेवा. आणि पासवर्ड असा ठेवा की जर दर महिन्याला बदलायचा आहे आपल्याला. माझ्याकडे तर असे काही की हाईट किस्से आहेत की सर आता आठवतच नाही आहे पासवर्ड, 8 वर्ष झालं बदललाच नाही आहे. आणि मग असे अकाउंट हॅक होतात. तर ते करू नका. आणि विशेषतः टाळायचं काय ते सांगतो एकाच मिनटात. तुमच्या बर्थडे, तुमच्या वॉलवर जी तुमची पर्सनल माहिती तुम्ही अपलोड केलेली आहे, फेसबुक असेल कुठे, त्याच्यातले शब्द तुमच्या पासवर्डमध्ये असतात शक्यतो. जनरली मुलांचे, मुलींचे जन्मदिवस वगैरे पण वापरले जातात. विशेषतः स्वतःचा बर्थ इयर, बर्थडे ह्याच्याशी रिलेटेड असतात, ते टाळा. आता कुठले वापरा हे सांगितलं तर ते सायबर फ्रॉडस्टर पण ते ऐकतील. त्याच्यामुळे ते प्रोटोकॉल म्हणून सांगत नाही. दिमाग की बत्ती जलाव आपला काय असू शकतो तसं वापरा तुम्ही. दुसरं उदाहरणांनी सायबर क्राईम 300% मी का म्हणतोय? आपण काय म्हणू त्याला, सोशल मीडिया हे सगळे फॉरेनचे ॲप्स आहेत, इथलं एकही नाही आहे. आपण तिथले मीडिया घेतले पण त्यांचं कल्चर नाही घेतलं. तुम्ही तुमचे फॉरेनमध्ये जर कोणी मित्र असतील तर तुम्ही एखाद्याचं अकाउंट बघा जाऊन. तिथं कुठंही त्यांचं वास्तुशांती, मुंज, लग्न, ढोळ जेवण काही नसतं. आपल्याकडं टॉयलेटपासून सगळा व्हिडिओ करून बाहेर पाठवला जातो की आज आमच्या घराची वास्तुशांती झाली. त्याच्यातनं होतं काय? लोकांनी तुम्हाला टाळ्या वाजवाव्यात, लाईक्स द्यावेत, वा वा गुड ब्रो म्हणावं असं वाटतं. पण मुळामध्ये फ्रॉडस्टर, आता मी फार सोफिस्टिकेटेड शब्द, मी भामटाच शब्द वापरेल तेवढी परवानगी असू द्या, कारण ते भामटी लोक आहेत. तर तीसुद्धा आता सोशल मीडियावर आहेत ॲक्टिव्ह. मी काही घटना पुढच्या काही वेळात सांगेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा घटना घडलेल्या आहेत आणि त्या आम्ही इन्व्हेस्टिगेट करून लोकांना पकडून पण दिलेलं आहे. तर असं करू नका. तुमचं खाजगी आयुष्य खाजगीच ठेवा.
सोशलवर तुम्ही नका सांगाल जो फायनान्शियल तुमचं काय आहे, किंवा इटिंग पिझ्झा ॲट बरिस्टा सेल्फी आपण बघतो की नाही, आणि लोकेशन टॅग केली जाते. एक तर माझ्याच मित्राचा मुलाचा किस्सा सांगतो, मग थोडंसं नॉर्मल होतील लोक. फार सिरियस होऊ नका तुम्ही पण मंडळी, लाईटमध्ये शिकू. विषय गंभीर आहे पण आपण खंबीर आहोत. तर एका माझ्या मित्राच्याच मुलाची घडलेली घटना आहे, माझ्याकडे त्याचे स्क्रीनशॉट पण आहेत, मी देतो नंतर पाठवून. त्यांनी ते आजकाल टाकतात ना टूरला पिकनिकला जाताना ते नकाशा टाकतात गुगलचा, तर तसं त्यांनी टाकलं होतं गोईंग टू काश्मीर फॉर हनीमून विथ माय वाईफ. एवढं टाकलं, हरकत नाही बाबा, हा काही सोशल सब्जेक्ट नाही आहे, हरकत नाही, तरी उत्साह टाकला. बरं, त्याला खात्री की माझी पोस्ट कोणी बघणार नाहीत जास्ती लोक, म्हणून काय करावं त्याने 99 लोकांना टॅग केलं. आता त्यांना टॅग करायलाही माझी ना नाही. माझ्यासारखा तिसरा माणूस वाचताना काय दिसतं बघितलंय का कधी तुम्ही मंडळी? गोईंग टू काश्मीर विथ माय वाईफ फॉर हनीमून डॅश विथ 99 पीपल. अरे काय सामुदायिक आहे का तुमचं हनीमून? 99 हनीमून झाल्यासारखं सीन येतं. ते इतकं कॉमेडी आता वाटतंय, पण हे घडतंय. आणि तुम्ही काश्मीरला जाताय, तुमच्या बायकोला घेऊन जाताय, ते दुसऱ्यांच्या घरात भांडणं कशाला लावताय? पण मुळात सोशल मीडियाचा उद्देशच खरं जर तसं पाहिलं तर तसंच आहे की मी काय करतोय किंवा मी किती एक्साइटिंग लाईफ जगतोय. हो, पण सोशलमध्ये हनीमून नाही बसत, दॅट इज युअर पर्सनल. ती रेषा जी आहे ती म्हणजे किती प्रायव्हेट ठेवायचं आणि किती सोशल, म्हणजे काय सोशल आहे आणि काय प्रायव्हेट आहे, हे मात्र खरं तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तुमचा पहिला प्रश्न आहे, त्याचेच उत्तर ह्याच्यातच आहे. तुम्ही फ्रॉडपासून वाचू शकता, हे सगळं बंद करा. म्हणजे आणखी एक कॉमेडी उदाहरण सांगतो. तुमच्यापैकी अनेकांनी तुमच्या मित्रांच्या किंवा कदाचित तुमच्यापैकी कुणीतरी हे केलेलं आहे गमतीदार चुका. नवीन गाडी घेतली जाते, कार, आणि ती टाकली जाते वॉलवर, आणि न्यू फॅमिली मेंबर, बरोबर, ठरलेली लाईन असते. हरकत नाही, मला तेही म्हणणं नाही. भामट्या लोकांना पण ते कळतं की तुम्ही गाडी घेतली 10 लाखाची, म्हणजे तुम्हाला फसवायला ते एक प्लॅन सुरू करतात. हा मूळ मुद्दा वेगळा आहे. आता गमतीचा मुद्दा असा आहे, तीच कार 4 वर्ष 5 वर्षांनी जुनी झाली, मग तुम्ही ती विकता आणि दुसरी घेता नवी. त्यावेळेला तो जुन्या कारचा फोटो टाकून मी आज माझा फॅमिली मेंबर विकला असं का नाही टाकत? बघितली कोणी पोस्ट? म्हणजेच आपल्याला फक्त मिरवायला आवडतं. हे कमी करा सोशलवर, मग तुमचं कोणीही वाकडं करू शकत नाही. पण एक सायबर फ्रॉड जर आपण बघितलं तर खूप व्हरायटी आणि खूप प्रकारचं सायबर फ्रॉड आत्ता आपण जे बोललो ते साधारण सोशल मीडियावरचे, पण याच्या पुढेही जाऊन बऱ्याच प्रकारचे सायबर क्राईम्स असतील, सायबर फ्रॉड तयार झाले. तुम्हाला काय वाटतं की नक्की हे प्रकार कुठल्या म्हणजे सायबर क्राईम्स आहे ते कुठल्या प्रकारांमध्ये मोडतात किंवा किती प्रकार यांचे पडतात? नक्की सांगतो. तत्पूर्वी एक थोडं ॲडिशनल करतो की आज मला ह्या चॅनलनी का बोलवलं, तर या क्षेत्रातला एक अधिकृत व्यक्ती म्हणून निमंत्रित केलं. तर अधिकृत म्हणजे काय, ऑथेंटिसिटी काय, तर मी डॉक्टर धनंजय देशपांडे मुळात. त्याच्यामध्ये ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, या राज्य समितीचा मी हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. आणि मेंटॉर आहे पुणे विद्यापीठाच्या एका अकॅडमीवर, ट्रान्सजेंडर टेक्नॉलॉजीज म्हणून आहे अकॅडमी, जी UK आणि कॅनडाला पण अटॅच आहे. तिथं मी शिकवतो ऑनलाईन, म्हणजे मेंटॉर आहे. हे सगळं मी ह्या पदावर असताना हे मागचा जे इतिहास आहे त्याच्यातनं मी जे काही निवडक तयार केलं आणि ते लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आता तुमचं अगदीच याचं कारण असं आहे की तुम्ही सोशल मीडियावर त्यांच्या बऱ्याच रील्स बघत असताल, व्हायरल झालेले प्लेट्स जे आहेत तेही तुम्ही भरभरून बघता आणि शेअर्सही केले जातात. पण हे सांगणारी व्यक्ती त्या विषयातली किती ऑथेंटिक आहे हे पण आपण पाहिलं पाहिजे. सोशल मीडियावर ते पाहिलं जात नाही, पण धनंजय सरांच्या पोस्ट ज्या आहेत त्या किती ऑथेंटिक का आहेत हे मला असं वाटतं त्यांनी सांगितलेल्या या इंट्रोडक्शनवरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. हां सर, अनेक प्रकार आहेत. आता थोडं सिरियस विषयाकडे येऊ. सायबर इन्व्हेस्टिगेशन म्हणा किंवा अवेअरनेस, ह्या दोन्हीमध्ये आता मी इन्व्हेस्टिगेशनची कामं कमी केली आहेत. कारण एखादी 1 कोटी रुपयाची केस सोडवण्यासाठी आम्हाला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेत मी इथं 2000 लोकांना अवेअर करू शकतो. एका माणसाला सोडवण्यापेक्षा 2000 लोक अडकून आहेत ह्याच्यावर माझा भर आहे.
गेली 1-2 वर्ष झालं. आधी इन्व्हेस्टिगेशनमध्ये होतो, मग आता अवेअरनेसमध्ये काम करतो की जेणेकरून मास बेसवर लोक जागृत झाले. म्हणून मग माझी व्याख्यानं होतात महाराष्ट्रभर. 100च्या वर झाले. माझं 112वं परवा झालं चाळीसगावला. म्हणजे इतका प्रतिसाद आहे की गुणिले प्रत्येक 1000 म्हटलं तरी आत्तापर्यंत 1.5-2 लाख लोक अवेअर झाले. त्यातले निम्म पर्सेंटेज जरी धरलं तर 75,000 लोक ह्याच्यापुढं कधीच आयुष्यात अडकणार नाहीत. ह्याच्यावर काम करण्याची गरज आहे. तर आता सिरियसपैकी एक सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही इन्व्हेस्टिगेट करताना किंवा अवेअर करताना 2 प्रकारचे फ्रॉड असतात. एक असतो इमोशनल फ्रॉड आणि एक असतो फायनान्शियल फ्रॉड. आम्ही सगळेच लोक इमोशनल फ्रॉडला जास्ती महत्त्व देतो. इमोशनल फ्रॉड म्हणजे काय की तुमचे फोटो वापरणं, चुकीच्या पद्धतीने मॉर्फिंग करणं, AIच्या मदतीने तुमचे चेहरे बदलणं, व्हिडिओमध्ये इफेक्ट आणणं, आणि तुम्ही चांगला कुठल्या तरी मित्राच्या घरी डान्स करताय टेरेसवर वाढदिवसाचा, पण तो तेवढाच काढून तो वेगळ्या कॅबरे हाऊसमध्ये एडिट करून कॅबरे हाऊसमध्ये तुम्ही डान्स करताय असं करणं, हे सगळं आजकाल विदिन 1 आवर शक्य झालेलं आहे AIच्या मदतीने. AI चांगलं का वाईट हा नंतरचा मुद्दा, तो आपण त्याच्यावर पुढच्या एपिसोडमध्ये बोलू. पण हे सगळं होत असताना आम्ही इमोशनलला महत्त्व का देतो, इमोशनल फ्रॉडला? कारण त्याच्यातनं सुसाईड होतात किंवा ती माणसं आयुष्यातनं उठतात. पैशाचं फ्रॉड जे असतात त्याच्यातनं गेलेला पैसा ऐकलो तो माणूस परत कमवेल, पण गेलेली इज्जत नाही आणता येत किंवा गेलेला जीव परत आणता येत नाही. म्हणून मी स्वतः तरी पर्सनली त्याच्यावरती जास्ती काम करतो आणि इमोशनल फ्रॉडमध्ये न अडकण्याच्या अनेक टिप्स देतो. सुरुवातीलाच जशा दिल्या, तुम्ही पिझ्झा खाताय तुमच्या पैशाने खाताय, नका ते जाहीर करू. अशाच अनेक गोष्टी आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा फ्रॉड जो आम्ही सर्च केला आणि नंतर 72च्या वर मला वाटतं आत्महत्या झाल्यात. हनी ट्रॅप नावाचा एक फार मोठा फ्रॉड मध्यंतरी झाला, अजूनही तो चालू आहे. तर काय होतं, हनी ट्रॅप म्हणजे आता बऱ्याच जणांना माहिती, पण जे अजिबातच माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो. तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो आणि समोरून असं वाटतं की ती व्यक्ती बोलती आहे तुमच्याशी, ॲक्च्युअली ती व्यक्ती समोर नसते. ते फिल्म पळवत असतात रेकॉर्ड केलेली, आणि तुम्हाला मात्र त्या पद्धतीने भावनेला हात घालून तुम्हाला थोडं एक्साईट केलं जातं आणि मग तुमच्याकडनं नको त्या गोष्टी करून घेतल्या जातात आणि मग त्याचं रेकॉर्ड केलं जातं 1-2 मिनिटाचा व्हिडिओ, आणि नंतर कट करून तुम्हाला पाठवलं जातं. ब्लॅकमेलिंग त्यांना की बाबा हा व्हिडिओ मी तुमच्या नातेवाईकांना पाठवेल, नको असेल तर 10,000 रुपये पाठवा. ते लक्षात घ्या तुम्ही पण सगळेजण. त्यांच्या हातात सोन्याची कोंबडी सापडलेली असते, ती एकदाच मारून नाही खात. 5,000 10,000 असे मागतात. 8 दिवसांनी परत तो व्हिडिओ दुसऱ्याच नंबरवरनं पाठवला जातो. ती त्यांचीच गँग असते आणि मग ते म्हणतात की माझ्याकडे हा व्हिडिओ आला आहे, तुमच्या नातेवाईकांना किंवा सोशलवर टाकेन, मला 5,000 द्या. असं करत करत वर्षभरात 5-6 लाख रुपये लुटले जातात. तर तो हनी ट्रॅपमध्ये तुम्ही लोक आता जर जे कोणी पाहताय आणि तुमच्या परिवारात जे कोणी आहेत त्यांच्यासाठी एकदम सोपी ट्रिक सांगतो की आयुष्यात तुमच्यापैकी मॅक्स वुमनचा चाहता एक जणही, माझं लेखी चॅलेंज आहे सगळ्यांच्या समोर, तोंडी पण आहे, हनी ट्रॅपमध्ये न अडकण्याचा सोपा उपाय सांगतो. हा फोन आहे, तुमच्याकडं व्हिडिओ कॉल आला, आपली मानसिकता अशी असते, कॉल कुठलाही व्हिडिओ असो ऑडिओ असो, पहिल्या रिंगला उचलायची घाई असते आपल्याकडे मानसिकता. हातातलं पाणी प्यायचं टाकून फोन उचलणार, वाजू द्या ना जरा. आता फोन कॉलिंग तसंही स्वस्त झालंय आणि फोन मुळात वाजण्यासाठीच असतो. हां, पहिल्या दुसऱ्या रिंगला का उचलताय? समजा तुम्ही बाथरूममध्ये आहात तर मिस कॉल पडेल, तिथून ओल्या अंगाने पळत येऊन फोन घेणारे मी बघितलेले आहेत हिरे. काय सांगू आता. तर असं शक्यतो आता व्हिडिओ कॉल जर कोणाचा आला, मुळात असा आपण फोन ठेवलेला असतो कुठेही सरफेसवर, तर तो ठेवताना असाच ठेवायचा आणि असाच ऑन करायचा व्हिडिओ कॉल छताकडं. त्याच्यामुळे त्याला तुमचा सिलिंग फॅन दिसेल, तुम्ही नाही दिसणार, तुम्हाला मात्र कोण बोलतंय ते दिसेल. आणि ते जर विचित्र अवस्थेतली व्यक्ती असेल, विशेषतः लेडीज, तर तो फोन कट करा. किती सिंपल आहे. आपलं काय असतं, कॉल आला की असा घेतो आपण, तर कॉल असा घेतात हनी ट्रॅपमध्ये अडकण्याचा पहिला दरवाजा आहे. असा फोन कधीही घ्यायचा नाही. व्हिडिओ कॉल, तुमच्या घरचे हक्काची लोक असतील तर फार तर ते काय म्हणतील, अरे काय दाखवतोय काय, जरा ये ना समोर म्हणतील. त्यावेळेला तुम्हाला दिसेल की तुमची आई बोलतीये, बाबा बोलतायत, बायको बोलतीये, तर हे दिसतं तुम्हाला. मग तुम्ही घ्या, काही नाही, टेबलवर ठेवला होता, घ्यायला उशीर लागला, समजून सांगू शकता. ही पहिली ट्रिक हनी ट्रॅपमध्ये न अडकण्याची. ही झाली पहिली ट्रिक. मग आता दुसरी ट्रिक.
ट्रिक असं म्हणता येणार नाही, सावधगिरीचे उपाय असं म्हणूया त्याला. तर त्याच्यातला दुसरा एक उपाय असा आहे की बघा गंमत, आजकाल किमान 20,000 रुपयाचा तरी मोबाईल असतो सगळ्यांकडं, 10,000चा गृहीत धरू. पण मी सांगतो, पाहणारे जे आज जेवढे लोक आहेत त्याच्यातल्या 90% लोकांच्या मोबाईलमध्ये अँटीव्हायरस नाही आहे. कुठल्या कंपनीचं टाकावं हे सांगण्यासाठी मी आलेलो नाही, कारण मी कुठल्या कंपनीचं प्रमोशन करत नाही. पण नामांकित 2-3 कंपन्या आहेत, त्यांचं वार्षिक फक्त 200 रुपये कॉस्ट आहे. ते अँटीव्हायरस नाही टाकलेलं आपण, आणि तिथंच आपण सायबर फ्रॉडवाल्यांना, भामट्या लोकांना रस्ता मोकळा करून दिला आहे. अँटीव्हायरसचा फायदा काय होतो, हां, ज्यांच्याकडे ॲपलचे फोन आहेत त्यांची इनबिल्ट सिक्युरिटी सिस्टीम चांगली आहे. अदर दॅन ॲपल, बाकीच्यांचे ज्यांचे फोन आहेत त्यांनी मात्र जरूर अँटीव्हायरस टाका, हे मी सल्ला देईन. ज्यांना आत्ता शक्य नाही त्यांनी किमान लॅपटॉपला जोडून त्याच्यातनं मोबाईल स्कॅन करा, दर आठवड्याला व्हायरस स्कॅनिंग करून घ्या. त्याचं कारण अनेक पद्धतीने तुमच्याकडं स्पॅम मेसेज जेव्हा येतात, म्हणजे स्पॅम मेसेज म्हणजे व्हायरस असलेले मेसेज, त्यातनं तुमचा फोन हॅक होऊ शकतो. फ्रीजचा दरवाजा उघडा ठेवल्यावर मांजर दूध पिणार आहे. तुम्ही फ्रीजचा दरवाजा उघडा नाही ठेवा, मांजर दूध पिणार नाही. सिंपल आहे. तसंच अँटीव्हायरस हे तुम्हाला त्याचं काम करतं. तो एक ट्रिक म्हणा किंवा काय, ती करून घ्या तुम्ही, ती पाहिजे, कंपल्सरी पाहिजे. त्याच्यानंतर मेसेजमधनं काही वेळेला फ्रॉड येतात. आता शहराचं नाव घेऊ नये, पण जिथं भरपूर लोक हुशार राहतात अशा शहरातली कथा सांगतो. हो, अर्थात पुणे. नाही, मी नाही म्हणत. तर MSCBचा फ्रॉडमध्ये एकट्या पुण्यातनं कोट्यवधी रुपये गेलेत. मेसेज काय यायचा, 4च ओळीचा यायचा, तुम्ही गेल्या महिन्याचं बिल पूर्ण भरलेलं नाही किंवा अर्धवट भरलेलं आहे, किंवा तर राहिलेली रक्कम भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, नाही तर रात्री 9 वाजता तुमची MSCBची लाईट कट करण्यात येईल. आता त्याला घाबरून पॅनिक होऊन लोकांनी धडाधड त्या लिंकला क्लिक केलं, आणि त्यांच्या ऑलरेडी मेसेज तुम्ही ऑन केला की तुमच्या फोनमध्ये तो व्हायरस अटॅक करतोच, म्हणजे क्लोन होतो. हॅक होतो म्हणजे काय होतं, तर तुमच्या फोनचा ॲक्सेस दुसऱ्याला मिळतो, आणि मग तुम्ही ते लिंकला क्लिक केलं की तिकडं त्यांचे बँक डिटेलपासून सगळं तुमचं खातं तिकडं सरकतं, आणि मग तुम्हाला लुटणं चालू होतं. खरं तर कुठल्याही सायबर फ्रॉडचा एक असतो की सिच्युएशन नसताना पण ती पॅनिक सिच्युएशन केली जाते. म्हणून माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक चॅनलवर माझं हे सांगणं आहे, काहीही होऊ द्या, जाळ लागू द्या घराला, पॅनिक होऊ नका. सायबर फ्रॉडमध्ये न अडकण्याची सगळ्यात महत्त्वाची ट्रिक सांगून ठेवतो, पॅनिक व्हायचं नाही. म्हणजे अगदी कसल्याही थराला, वाईट थराला गेलेलं काही समोर आलं असलं तरी पॅनिक व्हायचं नाही. शांत बसा, पाणी प्या, 2 मिनटं 5 मिनटं मोबाईल बाजूला ठेवा. एक्साईजमधनं काहीतरी मागवलेलं आहे आणि नाही, आता ते हां सांगतो, ते नवीन फ्रॉड जो आहे तो एक सुरू झालेला आहे. तो मला असं वाटतं बऱ्यापैकी शहरी माहिती आहे. त्याच्यामुळे मी MSCBच्या फ्रॉडवर काय येतोय, मगाशीच अर्ध राहिलं, अनेकांनी पैसे भरले आणि कोट्यवधी रुपये घालवले त्याच्यात. MSCBच्या मेन डिव्हिजनल मॅनेजर माझ्या स्नेही मॅडम, त्या पण कपाळाला हात लावून बसल्या. मी त्यावेळेला भरपूर अवेअरनेस केला, त्याच्यानंतर ते फ्रॉड कमी झाले, मेसेज कमी झाले. ते आता तुम्ही लोकांनी पण एक बेसिक, आता तुम्हाला हसायला येईल पण तुमच्यापैकीच अनेकांचे पैसे ह्याच्यात गेलेले आहेत. बेसिक तुम्ही का नाही विचार करत की जिथं MSCBकडं माणसं नाहीत, दिवसा काम करायला माणसं, मनुष्यबळ नाही, आणि ते रात्री 9 वाजता गव्हर्नमेंटसाठी ओव्हरटाईम करून घरी येऊन लाईट कापतील का नाही, हा लॉजिकली विचार करत. किंवा आता तुम्ही या व्हिडिओमध्ये दिसताय का असं मला वाटतंय, असा एक मेसेज येतो, आणि ते तुम्हीच आहात का, छान नाचताय किंवा छान गाणी म्हणताय, असा मेसेज असतो, आणि खाली एक लिंक दिलेली असते. ती ऑलरेडी APK टाईपची लिंक असते, व्हायरस इन्फेक्टेड, ती तुमचा फोन हॅक करत असते. आता माणसाची मानसिकता ओळखून हे भामटे लोक सायबरचे तुम्हाला फसवत असतात. प्रत्येक माणसाला हौस असते की आपल्याला कोणीतरी छान म्हणतंय, छान बघतंय, मग तुम्ही आठवायला लागता, अरे मी कुणाच्या लग्नात नाचलो होतो का, कोणी व्हिडिओ केला होता का, किंवा कुणाच्या पार्टीत नाचलो होतो का, या उत्सुकतेपोटी तो क्लिक करतो आणि फसतो. कशासाठी तुम्हाला क्लिक करून बघायचं आहे, त्याला फक्त उत्तर द्यायचं, तुला आनंद झाला ना मी नाचताना बघून, एन्जॉय, सोडून द्या विषय. उत्सुकता तुमची चाळवली जाते, आणि हिंदीमधला शब्द आहे तो सायबर फ्रॉडचा मेन सोर्स आहे, लालच बुरी बला है.
एवढं जरी लक्षात ठेवलं, कधीही तुम्हाला बसल्या जागी कोणीही काहीही देत नसतं. हो ना. आणि फुकट म्हणजे ॲमेझॉनवर हे फुकट मिळणार आहे, फ्लिपकार्टवरचे याच्या ऑफर्स चालल्यात तर इथे क्लिक करा, असे सर्रास मेसेज येतात. आणि व्हॉट्सॲपला तर मला असं वाटतं गेल्या बाजार दिवसाला 2-3 मेसेज सहज येत. अहो, तुम्हाला म्हणजे विनोदी भाषेत माझ्या भाषणात सांगतो नेहमी, तुम्हाला बायकोच्या शिव्या सुद्धा फुकट मिळत नाहीत. तुम्ही काहीतरी चूक करावी लागते, मग तुम्हाला मिळतात. काहीतरी केल्याशिवाय तो काहीतरी मिळत नाही. मग इथं कसं काय तुम्हाला विना गॅरंटर तुम्हाला 2 लाख रुपये कर्ज मिळेल? जाहिराती येतात आणि तुम्ही अडकता. किंवा आमचा सर्वे फॉर्म भरून द्या, रिव्ह्यूज लाईक वगैरे करून द्या आमच्या आम्ही लिंक पाठवतो हॉटेलच्या, आणि मग तुम्हाला पर लाईक 40 पैसे मिळतील. आता ॲक्च्युली तुम्ही त्या हॉटेललाही गेलेलं नसता, का करावं? म्हणजे बसल्या जागी तुम्ही लाईक मारणार त्याला, का तर तुम्हाला 40 पैसे मिळणार. आता ही उलट लोकांची फसवणूक नाही का? की तुमच्या भरोश्यावर समजा एकाने म्हणजे माझ्याच ओळखीच्या मित्राने या प्रियाने, ती करत नाही म्हणा असलं, पण तिने जर असा रिव्ह्यू टाकला असेल चुकीचा म्हणजे पैशासाठीचा, आणि मी फसणार कारण माझी जवळ फसवणूकच आहे. बरोबर. ही एक फसवणूक नैतिक आहे. दुसरी फसवणूक अशी की ते लोक नंतर तुम्हाला हळूहळू मोहात पाडत नेतात की तुम्ही आता 80 पैशाच्या गटात आहात, तुमचे लाईक्स खूप येत आहेत, मग तुम्ही प्रीमियर्स गटात यायचं आहे का, तुम्हाला 140 रुपये मिळू शकतात एका रिव्ह्यूचे. जे 40 पैशावरून 140वर नेलं की अनेक तरुण लोक ह्याच्यात मोहात पडतात. बसल्या जागेवर पैसा मिळतो असं वाटतं. इझी गोईंग. खरं तर जे फुकट असतं ते खरं तर जास्त महाग असतं. पण आपल्याकडं कसं आहे माहिती का मॅम, फुकट ते पौष्टिक ही आपल्याकडची मानसिकता आहे. अहो, तुम्ही बघितलं आहे का, रविवारी व्ह्युअरशिप सोशल मीडियाची कमी असते. मी सोशल मीडियामध्ये पण काम करतो म्हणून सांगतो. का? ऑफिसच्या वायफायवर ऑनलाईन येणाऱ्यांची संख्या आपल्याकडे 80% आहे. कळलं फुकट ते पौष्टिक म्हणजे काय? तिसरी ट्रिक सांगून ठेवतो, सायबर फ्रॉडमधनं 97% तरी नक्की वाचाल, 3% माहीत नाही. तर आजकाल एवढी गरिबी नाही आहे आपल्याकडे की 2 फोन अफोर्डेबल नाहीत, पण आपल्याकडे अनेकांचे 2 नंबर आहेत, 2 सिम कार्ड आहेत, पण एकाच फोनमध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामुळं एक घर लुटलं गेलं त्यातलं की दुसरे आपोआप लुटलं जाणार आहे. हा सगळ्यात मोठा धोका करून बसतोय आपण. बेस्ट वे सांगतो, एका विषयाला एक फोन, दुसऱ्या विषयाला दुसरा फोन. म्हणजे कसा तो सांगतो. एक साधा फोन घ्या 7-8 हजारचा, 4,000 पासून पण आहेत आजकाल फोन, म्हणजे ज्याला नेट ऑन करता येतं. तो फोन घ्या, त्याच्यात नेट टाका, पण ते ऑन करायचं नाही त्याला फक्त. आणि त्या मोबाईलमध्ये बँकेचे सगळे व्यवहार ठेवा. नेट बँकिंग असेल, गुगल पे असेल, UPI असेल, कुठलंही असेल ते त्याच्यात ठेवा. त्याचा मोबाईलचा डेटा कायम ऑफ ठेवा. आणि दुसरा फोन ज्याला आम्ही मंडई फोन म्हणतो, की ज्याच्यात तुमचं व्हॉट्सअप आहे, सोशल मीडिया आहे, इन्स्टा आहे, सगळंच आहे, धक्काबुक्की आहे, गणपती आहे, सगळं आहे. त्या फोनमध्ये तुमची फोटो गॅलरी शक्यतो ठेवू नका. तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी फोटो गॅलरी फार मोठं साधन आहे. बरं, त्याच मोबाईलमध्ये भारीचा मोबाईल आहे म्हणून ठेवला असेल समजा तुम्ही, तर ते गॅलरीला लॉक करा. वेगळं लॉक बसवता येतं आजकाल गॅलरीला सुद्धा. तर ते लॉक सिक्युअर्ड करून ठेवा, तुमचा डेटा सिक्युअर्ड करा, आणि मग तो फोन तुमच्या सोशल मीडियासाठी वापरा. मी आत्ता सांगायला हरकत नाही प्रेक्षकांनासुद्धा, मी आत्ता जेव्हा आलो मुलाखत द्यायला यांना, तर माझ्या हातातले फोन बघून प्रियाने मला विचारलं की एवढे फोन बापरे. मग 5-6 फोन म्हणलं, एक अजून ठेवून आलो आहे तरी घरी. म्हणजे मी श्रीमंत आहे का? मुळीच नाही. पण मला माझं आयुष्य जास्त महत्त्वाचं आहे पैशापेक्षा, आणि म्हणून विषयाला वाहिलेले फोन सेपरेट करा. सोपं काम आहे. नातेवाईकांसाठीचा वेगळा फोन ठेवा, साधा फोन ठेवा, म्हणजे वाजलं तरी तो उचलायची गरज नाही. नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मी केलेले आहेत. व्यवसायाचे संबंधीचा फोन नंबर वेगळा आहे, सोशल मीडियाचा वेगळा आहे, बँकिंगचा वेगळा आहे, नातेवाईकांसाठीचा वेगळा आहे. त्यामुळे वाजला की कितपत काय अटेन्शन करायचं ह्याची मानसिकता तयार होते. तुमची नाही होऊ शकत तशी, कारण एकाच फोनमध्ये तुमचं सगळं आहे. तर ही दुसरी ट्रिक सांगून ठेवतो, किमान 2 तरी फोन सेपरेट ठेवा, तुमचं अडकण्याचं प्रमाण बरंचसं कमी होईल. तिसरं तुम्हाला मार्केटिंगची ट्रिक सांगून ठेवतो आहे. मार्केटिंगचे कॉल येतात काही वेळेला, टेलिकॉल्स, की तुम्हाला गाडी घ्यायची आहे का, लोन घ्यायचं आहे का, अमुक करायचं आहे का, काय कांदे घ्यायचे आहेत का, काही N नंबर ऑफ पॉसिबिलिटीज. त्यावेळेला सावध राहा. सावध राहायचं म्हणजे काय करायचं, पहिले 2-3 मिनिटं तो काय बोलतोय त्याला फक्त असंच उत्तर द्या.
कारण सांगतो, व्हॉइस क्लोन होण्याचे ॲप मार्केटमध्ये आलेले आहेत आणि ते भामट्यांकडं सगळ्यात आधी पोचलेले आहेत. तुमच्याकडनं बोलण्याच्या नादात ए पासून झेडपर्यंत किंवा मराठी वर्णनानुसार सगळी अक्षरं उत्तरं तुमच्या तोंडून येतील अशा पद्धतीचे प्रश्न ते विचारतात तुम्हाला. मग त्याच्यातला नंतर काय करतात, ठराविक पाठ घेऊन मग कट करून जोडून असं एक काहीतरी भीषण वाक्य तयार करतात की जे तुम्हाला गोत्यात आणू शकतं. पुण्यातलीच घटना आहे. आता ते केंद्रीय मंत्री झालेत, पण ते जेव्हा महापौर होते तेव्हा त्यांच्या खोटं व्हॉइस स्पॅम कॉल तयार करून लुटण्यासाठीचं काहीतरी घोटाळा झाला होता. सुदैवाने तो उघडकीला आला लवकर. हे वरचेवर प्रकार वाढणार आहेत. त्याच्यामुळे मार्केटिंगचे कॉल आले तर तेवढ्या फक्त मी म्हटलं तसं हमिंग व्हॉइस म्हणतो आम्ही त्याला, नुसतं हुंकार देत राहा आणि 2 मिनिटानंतर कळलं की तुमच्या कामाचं नाही, कट करा, मोकळे व्हा आणि ब्लॉक करा. सुरक्षित उपाय आहे. तुम्ही कधीच व्हॉइस क्लोनमध्ये अडकणार नाही. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असा खरं तर हा विषय आहे की ज्याच्या ट्रिक्स ज्या आहेत, तर मला असं वाटतं डॉक्टरांकडून आपल्याला या गोष्टी कळत आहेत. आजकाल काय झालं आहे, ते इतके निर्ढावलेले आहेत. त्या हनी ट्रॅपचं जे उदाहरण सांगितलं, इचलकरंजीमधलीच घटना एक. त्या मुलांनी सुसाईड केलं. त्याला लुटलं गेलं एवढं की त्यांनी शेवटी सुसाईड केलं. डेड बॉडी घरात होती, अंगणात आणलेली अंत्यविधीसाठी, आणि त्याच्या शेजारी मोबाईल होता त्याचा ठेवलेला, पण असाच राहिलेला. तो वाजत होता म्हणून त्यांच्या घरच्यांनी घेतला. तर ते भामट्याला माहीत पण नाही की यांनी सुसाईड केलेलं आहे. आणि ते फोनवर सांगतात माझे बाकीचे राहिलेले 2 लाख कधी देणार आहे. इतके निर्लज्ज झालेले आहेत लोक. माझी आणखी 2 उदाहरणं सांगतो. फक्त मला प्रोटोकॉलमुळं मला गावाची नावं सांगता येत नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा आता अडकवण्याची इतकी मजल गेलेली आहे त्यांची. म्हणजे काय करतात, माझ्याकडे त्याचे स्क्रीनशॉट आहेत सगळे, माझ्याकडे तक्रारी आलेल्यांचे. एखादा चांगला पोलीस अधिकारी, कॉमन दिसणारा, फेमस नाही, म्हणजे नांगरे पाटील नाही, एक जनरल पोलीस अधिकारी दिसेल असं कुठलंही प्रोफाईल घेतात, डुप्लिकेट अकाउंट बनवलं जातं आणि त्याच्यावरनं तुम्हाला मेसेज पाठवले जातात पैशांसाठी. म्हणजे तुमच्या कॅरेक्टरवर, तुमच्या वागणुकीवर तुम्ही सस्पिशियस काहीतरी वागताय असं म्हणून, आणि मग तुम्हाला घोळात घेतलं जातं. डिजिटल अरेस्ट तर आजकाल सगळ्यांना माहिती झालं म्हणून मी त्याच्यात वेळ नाही घालवत. पण तुम्हाला असं फसवण्यासाठी फेसबुकवरनं पण असं येऊ शकतं. आता तुम्ही एक बेसिक विचार करा, आपण फार सामान्य माणसं आहोत हो. आपण कोणी VIP नाही आहेत. आपल्याला कोणी पोलीस अधिकारी गाठणार नाही. का गाठेल? किंवा तुम्ही मगाशी जे म्हणालात की मी एक्साईजमधनं बोलतोय किंवा सांताक्रूज विमानतळावरनं बोलतोय, EDच्या ऑफिसमधनं बोलतोय, नार्कोटिक्समधनं बोलतोय. अरे तुम्ही त्यांच्या दृष्टीने मच्छर असता. खरोखर जे डिपार्टमेंट आहेत ते आम्ही सामान्य जे सायबरमध्ये जे अडकत आहेत ना, ते अतिशय सर्वसामान्य माणसं आहेत. आणि ती लोक कधीच ह्या नार्कोटिक्स वगैरे कस्टमच्या रडारवर नसतात. त्यांच्या रडारवर वेगळी लोकं असतात. आणि आपण मात्र घाबरतो ना, आपण स्वतःला काय मिलेनियर समजतो, करोडपती समजतो काय, आणि आपण घाबरायला लागतो. जे काही तुम्ही केलंच नाही आहे तर घाबरता कशाला? एक जी सुरुवातीची सांगितलं की एकतर पॅनिक सिच्युएशन कुठल्याही प्रकारे न क्रिएट होऊ देणं, जरी ती पॅनिक असली तरी ती शांतपणे हाताळणं. दुसरा जो आहे की जे काही मेसेजेस सांगतात ती केअरफुली ऐकणं, शांत चित्ताने ऐकणं, ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या. मेसेज एकदा नाही वाचायचा, 10 वेळेला वाचायचा. बरोबर 8व्या 9व्या वेळेला तुम्हाला त्याच्यातलं ट्रिक सापडते. कारण गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये ऑफिशियल लँग्वेज असते. आणि गुगल पे आता सध्या म्हणजे खूप अगदी एंटरप्रेनर्स जे आहेत, नवीन एंटरप्रेनर्स, महिला, हे गुगल पे सर्रास वापरलं जातं. त्याला कोडिंग नाही आहे किंवा कोड वापरायची गरज पडत नाही. अशा गुगल पेचे जे फ्रॉड्स आहेत ते पण खूप मोठ्या प्रमाणावर. कालच माझा व्हिडिओ आहे, माझं सोशल मीडियावर पेज आहे, तुम्ही जरूर बघा. कालच मी अपलोड केलं आहे की आता दुकानदारांना सुद्धा लुटण्याचे प्रकार चालू झालेत. QR कोडवरनं करतात काय तेही सांगून ठेवतो. म्हणजे तुमच्यापैकी कोणी दुकानदार असतील तर ते जरूर लक्षात ठेवा. हे भामटे 2 जण जोडीने येतात तुमच्या दुकानात, आणि हे दुकानदार कुठले गाठतात, हे मॉलवाले नाही गाठत, सर्वसामान्य दुकानदार गाठतात, जिचं साधारण दिवसाला एक 7-8 हजारचा गल्ला आहे. आणि तिथं दुकानात एक जण आलेला त्या दुकानदाराला बोलण्यात गुंतवतो की मला ते दाखवा, मला हे दाखवा. तो दाखवायला जातो. इकडं हा काय करतो, दुसरा जोडीदार, त्याच्या स्वतःच्या बँक अकाउंटचा QR कोडचं स्टिकर त्याचं खिशात तयार असतं. मालक तिकडं पाठ फिरली की तो ते स्टिकर त्याच्या दुकानदाराच्या त्या पेवर लावतो, चिकटवतो. आणि तो माल काय घेत नाहीत, खरेदी वगैरे नाही, ठीक आहे बघतो नंतर येतो म्हणून निघून जातात.
आता होतं कसं बघा, स्कॅन केलं तर तिकडे केलं तर पैसे कोणाला जाणार आहेत? भामट्याकडं. दुकानदाराला फक्त स्पीकर जरी लावला असेल, दुकानदाराला काय आवाज जातो? 100 रुपये मिळाले, धन्यवाद, बच्चन सांगतात तुम्हाला, देवी और सज्जनो पेम करो वगैरे वगैरे. दुकानदार पण आनंदात पैसे मिळाल्याचं. भामटा आयतं पैसे कमवतोय. रात्री जेव्हा हिशोब घ्यायला बसतो दुकानदार, तेव्हा त्याला कळतं की आवाज तर ऐकले होते पण तेवढे पैशाची एंट्री नाहीच आहे, कारण ते पैसे तिकडे गेलेले, अकाउंट वेगळं आहे. तर ह्याच्या वेळेला दोघांनी सावधगिरी बाळगायची आहे. दुकानदाराने पण की त्याच्या खात्याचा बँकेचा SMS यावा लागतो. ते बघण्याची वेळच नसते, तुमच्याकडे सवड नसते. तर बँकेचा SMS चेक करा, त्याच्याशिवाय त्याला दुकानातनं उतरू देऊ नका. अगदी हो. एक. दुसरं, कस्टमरनी जाहिरात काळजी ही घ्यायची स्कॅन करताना की स्कॅन करून झाल्यावर QR कोड त्याच्या खाली नाव येतं होल्डरचं, तर ते नाव ते बारीक अक्षरात असतं आणि खाली अमाऊंट असते. तर तुम्ही बारीक अक्षरातली ती नाव वाचा, दुकानदाराला विचारा, कन्फर्म करा की बाबा आकाश एंटरप्राइज तूच आहे का? मग तो म्हणेल हो, मग पे करा. तो म्हणाला नाही आहे, इमिजिएट थांबवा पेमेंट. त्याचे आणि तुमचेही पैसे चुकीच्या माणसांकडे जाण्याचं थांबेल. किती सोपी ट्रिक आहे. बिलकुल. मी जे म्हटलं की खरं तर शिक्षण म्हणून नाही, पण शांत राहा आणि सतर्क राहा, असं सायबर फ्रॉडच्या याच्यामध्ये आपल्याला म्हणता येऊ शकेल. सर, आपला वेळ खूप मर्यादित आहे. मी शेवटच्या प्रश्नाकडे येते की मुळात अशा पद्धतीचे फ्रॉड झाल्यानंतर करायचं काय? म्हणजे आपण आत्तापर्यंत प्रिव्हेन्शनवर बोललो, पण मुळात असं झालं तर करायचं काय? खरं ते सांगतो तुम्हाला, पण उगीच गोड शुगर कोटिंग टॅबलेट बोलणं मला जमत नाही. यू बेटर नो. कसं असतं माहिती आहे, पोलिसांच्या बाजूनी बोलतोय असं नाही, मी वस्तुस्थिती सांगतोय. मॅनपॉवर नसल्यामुळे त्यांनाही लिमिटेशन्स आहेत डिपार्टमेंटला, आणि भामटे लोक हे स्कॅटर्ड आहेत. असं काही एका ह्या गल्लीत राहत आहेत असं नाही, देशभरात विखुरलेले आहेत. तुम्हाला आलेला मेसेज नायजेरियाचा पण असू शकतो. आता पुण्याचा पोलीस नायजेरियापर्यंत कधी पोहोचणार? त्याच्यामुळं म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही काळजी घ्या. अडकल्यानंतर काय करायचं पेक्षा अडकूच नका, ह्याच्यावर अलर्ट राहा. दुर्दैवाने अडकलंच असेल कोणी तर शांत बसा. फायनान्शियली अडकला असाल तर घरच्यांना विश्वासात घ्या की माझ्या हातनं चूक झालेली आहे, म्हणजे इन ब्रॅकेट माती खाल्लेली आहे मी, मोकळेपणाने मान्य करा. एकदा घरचे रागावतील, पण पुढं तुमच्याशी 364 दिवस तुमच्या पाठीशी राहतील. मुळात ह्याच्यामध्ये जास्ती त्रास का होतो, तुम्ही लपवता, त्याच्यामुळं ते लपवू नका. इवन इमोशनलसुद्धा तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करत असेल आणि तुमच्याकडनं थोडीशी चूक झाली असेल एखादी हनी ट्रॅपसारखी, तर घरच्यांना विश्वासात घ्या. त्याचं कारण सांगतो अजून एक. तुम्हीसुद्धा कधी सगळेजणं सोशल मीडियावर सर्फिंग करता तेव्हा असे उघडे नागडे काही बघितलेत का व्हिडिओ? कधी नेवर. फोटो बघितलेत का कधी? नेवर. ते भामटे लोक तुम्हाला फक्त हूल देतात की आम्ही सोशल मीडियावर टाकू म्हणून. टाकलेली एक तरी दाखवा मला उदाहरण इतक्या वर्षात. नाही आहे, पण आपण घाबरतो आपली 4 लोकात इज्जत जाईल म्हणून. त्याला सांगायचं बिंदात टाक, तुला काय करायचं आहे. पाहिजे तर माझे सगळ्या मित्रांचे पत्ते देतो, त्यांना पण पोस्टाने फोटो पाठवा म्हणायचं. काही कुणी पाठवत नाही, त्याचं कारण आहे तो जिथून लॉग इन होऊन ते फोटो अपलोड करेल त्याचा IP ॲड्रेस, त्याचं लॉग इन स्टेशन हे सगळं पोलिसांना पकडता येतं. आणि CCTVमुळं आजकाल कंपल्सरी तो माणूस पकडला जाऊ शकतो, हे त्या भामट्याला माहिती आहे. म्हणून तो सोशलवर टाकणार नाही, तो फक्त तुम्हालाच पाठवणार. अगदी भीती घालून देण्याचा जो प्रकार आहे की कशा पद्धतीनं तुमच्याकडे जर माहिती असेल, तुम्ही जर शांत संयमित पद्धतीनं जर एखादी घटना हाताळू शकत असाल, तर मला असं वाटतं की हे सायबर क्राईम आणि सायबर फ्रॉड आणि त्याच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हातून जर एखादी चूक झाली असेल तर ती खुल्या दिलानं मान्य करा, आपल्या विश्वासातल्या लोकांना कळवा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनलाही कळवणं नितांत आवश्यक आहे. कदाचित सर म्हणतात तसं त्या एखाद्या घटनेची इन्व्हेस्टिगेशन होऊ शकेल, नाही होऊ शकेल, पण मुळात असे काही पद्धतीचे फ्रॉड्स होत आहेत आणि ते किती प्रमाणात होत आहेत याचा अंदाज पोलिसांना येईल. आणि अर्थात त्यामुळे कदाचित आपण अडकले असू, पण इतर अडकणारी जी लोक आहेत त्यांना आपण वाचवू शकू. सर, दोनच महत्त्वाचं सांगायचं राहिलं, मग आपण वाइंडअप करू. एक म्हणजे लहान मुलांच्या माध्यमातून फायनान्शियल फ्रॉड कसे होतात, आणि दुसरं ज्येष्ठ नागरिकांकडनं चुका कशा होतात. तर आधी सांगतो, पालकांना सावध राहा. आजकाल मी अनुभवलेलं आहे. हॉटेलमध्ये होतो परवा,
आम्ही जेवायला, तर शेजारच्या टेबलवर आईवडील आणि त्यांचा लहान मुलगा 3-3.5 वर्षाचा तो जीव देत नव्हता असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी मोबाईल खेळायला दिला मुलाला आणि ते दोघं जेवत बसले. मला ते अवघड वाटलं, चांगलं नाही वाटलं. आईने जीव घालायचं असतं मायेने, भले हॉटेलमध्ये जीव घाला, आपली ही संस्कृती आहे. ती विसरली. त्याचा तोटा काय झाला की मुलं मोबाईल ॲडिक्ट व्हायला लागलीत लहानपणापासून. स्क्रीन टाईम वाढायला लागला आहे, स्पॉन्डेलिसिस वाढायला लागलेत आणि मुलांच्याकडनं नकळत गेम खेळण्याच्या नादात पैसे जायला लागलेत. म्हणून मी त्या मॅडमना म्हटलं की वहिनी एक काम करू का, 5 मिनटं देणार असाल तर मी एक डेमो देऊ का तुम्हाला, मला डेमो द्यायची सवय आहे. तर त्या म्हटलं का हो, म्हटलं हा मुलगा तुमचं जेवण होईपर्यंत मोबाईल खेळणार नाही ह्याची मी डेमो देतो, तुम्ही जेवण करा शांतपणे. आणि त्या बाळाला घेतलं 1 मिनिट, मोबाईल त्याच्याच हातात, त्याला फक्त मी बडबड गीत असं चुटक्या वाजवत त्याच्याबरोबर म्हणत राहिलो. ते हसायला लागलं. हसता हसता त्याने फोन कधी खाली ठेवला त्यालाही कळलं नाही आणि मग तुम्हाला रिस्पॉन्ड करायला लागला. हे पालकांना मला सांगायचं की मुलामध्ये मिसळा. मुलगा मोबाईलमध्ये मिसळला की तुमचं सायबर फ्रॉड धोक्यात आहे. दुसरं, आजोबा घरी, आईवडील कामाला जातात, लहान मुलगा घरी असतो, आजोबा आजी सांभाळत असतात. तर आजोबा आजी हाच अप्रोच ठेवतात नातवा संदर्भात. रडायला लागला की दे मोबाईल, मग ते गेम खेळत बसतं. 13.25 लाख रुपये गेले आठवड्यात एका आजोबाचे गेलेत. नातू केवढा 7 वर्षाचा, त्याच्या हातनं तो गेम खेळत बसला. त्याला कळलं नाही ते गेममध्ये पैसे मिळत आहेत असं वाटलं. ते मिळत नव्हते, जात होते त्याच्या खात्यातनं. आणि 13.25 लाख झाल्यावर मिनिमम बॅलन्स असा बँकेचा मेसेज आला आणि ते लॉक झालं खातं. नशीब शेवटचे 1,000 रुपये तेवढेच वाचले त्यांचे. इतकं भीषण आहे हे. तर मुलांना मोबाईल कुठल्या वयात द्यावा ह्याची पण पालकांनी विचार करण्याची गरज आहे. हे जरूर द्या, माझं काही म्हणणं नाही, पण त्याच्याऐवजी मुलांना तुमच्या सोबत ठेवा. गॅलरीत घेऊन जा, टेरेसवर फिरायला घेऊन जा, सकाळी मॉर्निंग वॉकला घेऊन जा. त्याला त्याच्यापेक्षा जग चांगलं आहे हे दाखवा. मोबाईल हे जग नाही आहे, दॅट इज अ व्हर्च्युअल. रिअल वर्ल्डमधनं तुम्ही त्यांना आणलात तर सायबर फ्रॉड थांबण्यासाठी मोठा बदल होईल. सेम आपण मोठ्या लोकांसाठी पण म्हणू शकतो खरं तर, की गेम खेळायची आवश्यकता तशी गेम ही काय हवा पाणी निवाराची गोष्ट. लग्न केलेलं आहे म्हणजे फार मोठा गेम खेळलाय ऑलरेडी. तो गेम सोडून मोबाईलचे गेम काय खेळताय? त्या गेममध्ये इंटरेस्ट घ्या असं थोडं. हां, एकमेकांमध्ये इंटरेस्ट घ्या. कधीतरी ते कधी सांगतो चांगल्या गोष्टी, मी काउन्सिलर म्हणून पण काम करतो, म्हणून कुठल्याही जगातल्या बायकोला म्हणजे निदान भारतीय बायकोला पैठणीची गरज नसते. सहज न सांगता फक्त 10 रुपयाचा गजरा जरी नेला संध्याकाळी तरी ती खुश होते. व्हाईस वर्सा तसंच आहे. नेहमीच्या चहापेक्षा कधीतरी विलायची आलं टाकून द्या. रविवार सकाळ त्याची छान होईल, त्याच्यावर तुमचा संडे छान होईल आणि एकदा छान तुम्ही जगायला लागलात की सायबरमध्ये अडकणं कमी होईल. हे वन अँड द सेम आहे. अगदी खरं तर इंटरनेट आपल्या सगळ्यांसाठी वरदानही ठरू शकतं, शापही ठरू शकतो. आणि जसं मी म्हटलं की मोबाईल आपल्या अत्यंत जवळ आहे, त्यामुळे अत्यंत जवळच्या माणसाची काळजी घेण्यासाठी आधी आपणही त्या बाबतसाठी लिटरेट होणं किंवा शिक्षित होणं हे नितांत आवश्यक आहे. धनंजय सर, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना म्हणजे माहिती असलेल्याच पण तरीही त्याची सातत्यानं जाणीव करून दिली, त्याबद्दल धन्यवाद. मॅक्स वुमन चॅनलचं पण मी मनापासून आभार मानतो, एडिटर टीमचा आभार मानतो की हा विषय त्यांनी प्रायोरिटीला घेतला तुमच्या चॅनलवर. आणि प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्हाला जर काही आणखी शंका असतील तर जरूर कॉमेंटमध्ये विचारा. आमच्यापर्यंत त्या येतील, जमेल तसे आम्ही उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. आणि हेच व्हिडिओ, हा चॅनेल सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, हे मी त्यांच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो. त्याचं कारण ते काय किंवा मी काय, तुमचं सुरक्षित जगण्यासाठी आम्ही धडपडतोय. फक्त तुम्ही स्वतःपुरते स्वार्थी नका राहू. आज समजा किती 10,000 लोक बघतायत, 10,000 लोकांनी फक्त 2 लोकांना जरी पाठवलं हाच व्हिडिओ तर 2 लाख लोक शहाणे होणार आहेत. आणि अवेअर करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, कारण आपण सगळेच सायबर स्पेसमध्ये सेफली वावरतो आहोत, तर इतरांनाही सेफ करणं ही आपलीच जबाबदारी. थँक्यू सो मच सर. थँक्यू.